नमस्कार, C24 मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। कोपरगावमधील करंजी येथे शेतकऱ्यांचे आक्रोश आंदोलन, शासनाचा तीव्र निषेध। भारतीय जवान चंदू चव्हाण यांचा अकोल्यामध्ये नागरी सत्कार संपन्न। कोपरगावमधील सडे येथील घटनेमधील अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर। आणि अयोध्येतील विवादित जागेवर हॉस्पिटल बांधा, अन्यथा दोन्ही धर्माची देवळे उभा करा, अशी हेमंत पाटील यांची पत्राद्वारे मागणी। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। 31 मार्च रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी करंजी गावामध्ये शेतकऱ्यांनी आक्रोश आंदोलन केले आहे। यावेळी शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे। कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी करंजी गावामध्ये 31 मार्च रोजी एक दिवसीय आक्रोश आंदोलन केले आहे। यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध व्यक्त केला आहे। मंत्रालयामध्ये अन्यायग्रस्त शेतकरी न्याय मागण्यासाठी गेला असता त्या शेतकऱ्यास सुरक्षा रक्षकांनी अमानुषपणे मारहाण करत शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, त्याचा या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे। तसेच येवला मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल विकल्यानंतर व्यापारी त्यांना राष्ट्रीयकृत बँकेचे चेक न देता पैसे देण्यास चालढकल करण्यासाठी स्थानिक बँकेचे चेक देतात आणि त्या चेकवरती शेतमाल खरेदी केल्यावरती 8 ते 15 दिवसानंतरच्या तारखा टाकून देतात। त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे हातामध्ये मिळण्यास 1 महिन्याच्या वर कालावधी लागतो। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विकल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे चेक देऊन विक्री केलेल्या मालाचे 2 ते 3 दिवसामध्येच पैसे हातामध्ये मिळाले पाहिजे, याची दखल घेण्यात यावी। त्याचप्रमाणे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य बाजारभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागण्या करंजी येथील शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चामध्ये केल्यात। तसेच पुंतांबा येथील संपावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। जर त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यापुढे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलंय। यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चारही बाजूला सगळीकडून मुस्कटदाबी होती, त्याला वाव मिळण्यासाठी आम्ही त्या येवला मार्केट कमिटीकडे काल अधिसूचना दिली। आजही आम्ही त्यांना निवेदन देणार होतो। तर या व्यापाऱ्यांनी आमची शेतकरी बांधवांची अडवणूक न करता आम्हाला दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी पैसे मिळाले पाहिजेत, अशा पद्धतीने त्यांनी आमचे जे चेक देत आहेत ते राष्ट्रीयकृत बँकेत चेक द्यावेत। आणि अन्यथा ही शेतकऱ्यांची अडवणूक किंवा पिळवणूक पुन्हा जर अशी निदर्शनास आली तर आम्ही त्या व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल करू किंवा ग्राहक मंचात जाऊ किंवा योग्य तो मार्गाने आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करू। मुद्दा राहिला आमचावाला शेतकरी कर्जमाफीचा। शासनाने जे काही लाखो कोट्यवधीची आकडेवारी पेपरबाजी किंवा टीव्हीवरती दाखवले ते प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। मी माझ्यासारखा शेतकरी असेल, शेतकऱ्याच्या शेडनेट सारखे अनुदान असतील, शेततळ्याचे अनुदान असतील किंवा अजून कुठल्या याचे असतील, ड्रिपचे असतील, तर 2-2, 3-3 वर्ष तेही अनुदान आमच्याकडे प्रस्ताव पडलेले आहेत। तर शासनाने आम्हाला तेही लवकर मिळवून द्यावेत किंवा कर्जमाफीसाठी शासनाने सकारात्मक निर्णय विचार करावा आणि ते आम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा। शेतकरी आज आम्ही आत्महत्या करताना आजही जे सोशल मीडियामध्ये फोटो वगैरे बघतो, अक्षरशः हृदय हेलकावून टाकणारे काही चित्र असतात आणि कितीतरी कुटुंब असे रस्त्यावर उघडे पडतात। तर शेतकऱ्यांनी त्याविषयी आम्हाला सहानुभूतिक विचार करून सकारात्मक विचार करावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून द्यावी, ही आमची शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे। विनंती आहे का तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होत्या म्हणून फक्त त्या शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचं योजना राबवणार आणि महाराष्ट्रातले शेतकरी उत्पन्न काढून देखील भाव वाचून वंचित राहू राहिले, यांच्यासाठी तुम्ही काय निर्णय घेणार? यांच्यासाठी कर्जमाफी तुम्ही देऊ शकत नाही का? म्हणजे याच्यानंतर तुम्ही फक्त इलेक्शन असले तरच कर्जमाफी करणार आणि नंतर बाकीचे शेतकरी का मातीत गाडणार आहे का तुम्ही? असे चुकीचे निर्णय तुम्ही काही घेऊ नका। देणार असेल तर सर्वांना सारखंच द्या, नाही तर कोणालाच काही देऊ नका, अशी आमची C24 माध्यमातून विनंती करतो आणि इथं थांब। योगेश डोके, C24 कोपरगाव। पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या मुरली मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा टिंगरे यांनी माघार घेतली आहे।
पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या मुरली मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा टिंगरे यांनी माघार घेतली आहे, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने मुरली मोहोळ आणि सुनील कांबळे यांच्या नावांची चर्चा होती, परंतु सुनील कांबळे यांचा पत्ता शेवटच्या क्षणाला कापून मुरली मोहोळ यांचं नाव जाहीर करण्यात आलंय. मुरली मोहोळ यांनी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी नगर सचिव सुनील पारखी यांच्याकडे सादर केला होता. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आमचा स्थायी समिती अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही जाहीरनाम्यामध्ये जी वचने दिली होती ती 100% पूर्ण करू आणि समितीच्या कामकाजामध्ये सर्वच पक्षांच्या सदस्यांना सोबत घेऊन कामकाज केलं जाईल असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या उमेदवारांची निवड झाली असून ते जाहीरनाम्यातील आश्वासने कधी पूर्ण करणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. काही नाही, आम्ही विनंती केली ही निवडणूक बिनविरोध करूया, सगळ्यांना एकत्रित काम करायचं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी ते सगळं ऐकलं, मान्य केलं. मी सगळं पक्षनेत्यांचं सर्व पक्षनेत्यांचं विरोधी पक्षनेते चेतन तुपे असतील, अरविंद शिंदे असतील, संजय भोसले, सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो की निवडणूक बिनविरोध आज यांनी या ठिकाणी केली. काय सांगाल, अजेंडा काय असणार? स्थानिक समिती ही एक प्राईम महत्त्वाची असणार आहे जी तुम्ही भाजपने आश्वासनं दिलेली आहे त्याची पूर्तता करणार. मुळामध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर पुणेकरांनी सुद्धा पुण्यामध्ये परिवर्तन घडवलं आणि मोठ्या अपेक्षांनी भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष या माध्यमातून काम करताना पुणेकरांना भारतीय जनता पक्षाने जो शब्द दिला आहे, जो वचननामा आम्ही नागरिकांना दिला होता आणि त्या आधारे नागरिकांनी आज आम्हाला या ठिकाणी बहुमत दिलं, निवडून दिलं, तो पूर्णपणे राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. अमृत मले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. राहुरी शहरातील राजस्थानी महिलांचा होळीनंतर 5 दिवसांनी येणारा सण गिनगौर 31 मार्च रोजी हा सण शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय. 12 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी समाजातील सर्वच महिलांनी विशेष परिश्रम घेतलेत. राहुरी शहरातील राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने होळीनंतर 5 दिवसाने येणारा गिनगौर हा उत्सव 30 मार्च रोजी शहरामध्ये मोठ्या आनंदामध्ये साजरा करण्यात आला आहे. गिनगौर हा उत्सव म्हणजे भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा समजला जातो. त्यामुळे या उत्सवाला राजस्थानी महिलांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असतं. हा उत्सव 12 दिवस चालणारा सण आहे. त्याच अनुषंगाने शहरातील राजस्थानी महिलांच्या वतीने सुरुवातीचे 11 दिवस माता पार्वतीच्या मुखोटा मूर्ती डोक्यावर ठेवून मिरवणूक काढण्यात येते. नंतर 12व्या दिवशी शंकर आणि पार्वतीची मुखोटा मूर्ती डोक्यावर घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावरनं सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आहे. नंतर या मिरवणुकीचे शहरातील दायमावाडा येथे समाप्ती करून महिलांनी मोठ्या आनंदाने नाचगाणे करून हा विवाह सोहळा संपन्न केला आहे आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. यावेळी कौशल्याबाई शर्मा, भारती दायमा, मंजुलता दायमा, लता अग्रवाल, चंचल दायमा, राजर्षी शर्मा, विद्या दायमा, अनुपमा दायमा, भावना अग्रवाल, प्रभा अग्रवाल, वर्षा सहदेव आदी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. तर सदर 12 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी समाजातील महिलांनी विशेष परिश्रम घेतलेत. गिनगौर म्हणजे शिव आणि पार्वती यांचं आम्ही खूप धूमधामने सण शिवराई झाल्यावर होळी झाल्यावर 7 दिवसांनी आम्ही हा सण सुरुवात करतो. 12 दिवस आम्ही खूप गौर माताला मिरवणूक करतो, बनवणी करतो आणि शेवटच्या दिवशी त्यांचं लग्न करतो. लग्न झाल्यावर सगळे बाया लग्नाला येतात, खूप नाच वगैरे करतात, खूप उत्सव मनवतात आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मोठे उत्सवाने त्यांचे जेवण करतो. याप्रमाणे आम्ही दरवर्षी हे सण साजरे करतो. जय. मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. येवला येथे एका अल्पवयीन मुलीवरती गावातीलच एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या आईवडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीस ताबडतोब ताब्यात घेण्यात आलाय. येवला तालुक्यातील बाभुळगाव येथे एका 13 वर्षीय मुलीवरती गावातील तरुणाने अत्याचार केलाय. दुपारी 3 वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घराजवळील नाल्याजवळ सरपण गोळ्या करण्याकरता गेली होती. त्यावेळी राहुल रामहरी गायकवाड याने अल्पवयीन मुलीच्या पाठीमागनं येऊन तिचं तोंड दाबून तिच्यावरती जबरदस्तीने अत्याचार केलाय.
या अल्पवयीन मुलीनं संबंधित घटना आईवडिलांच्या जवळ सांगितल्यानंतर राहुल गायकवाड याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरोपीस ताबडतोब अटक करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी डॉक्टर राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव निंबाळकर, अभिमन्यू आहेर, परीक्षित निकम, राकेश होलगाडे, हेमराज आहेर हे पुढील तपास करतायत. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आपला भारतीय जवान चंदू चव्हाण याचा नागरी सत्कार अकोले शहरामध्ये अकोले कॉलेजच्या मैदानावर करण्यात आलाय. सीमेवर पाकिस्तानी सैन्याशी झुंज देताना अंधाराच्या काळोखामध्ये रस्ता चुकून चंदू चव्हाण हे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पोहोचले आणि अमानुष अत्याचार सहन करून तब्बल 4 महिन्यानंतर भारत सरकारने त्यांना सुखरूप आपल्या भारतामध्ये परत आणलंय. तमाम अकोलेकरांच्या वतीने जवान चंदू चव्हाण यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय. अकोले शहरातील अकोले कॉलेजच्या मैदानावर हा सत्कार सोहळा संपन्न झालाय. 28 सप्टेंबर 2016च्या मध्यरात्री आपला भारतीय जवान चंदू चव्हाण सीमेवर पाकिस्तानशी झुंज देत असताना भयान अशा त्या काळरात्री रस्ता चुकल्यामुळे तो पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पोहोचला. त्याचवेळी पाकिस्तानी सैनिकांनी त्या भारतीय जवानाला पकडून तब्बल 4 महिने कालकोठडीमध्ये ठेवून त्याच्यावरती अतोनात अत्याचार केलेत. या 4 महिन्यामध्ये चंदू चव्हाणला अमानुष मारहाणही सुरू होती. त्यामध्ये चंदूला माहीत होतं की आता आपला अंत जरूर होणार. त्याच्या मनामध्ये अनेक विचार येत होते. उलटे टांगून त्याला जबर मारहाणही केली जात असे. नंतर काही वेळ मारल्यानंतरही चंदू हसत होता, कारण रडून रडून त्याच्या डोळ्यातील अश्रू देखील संपले होते. महाराष्ट्रातील धुळे येथील हा जवान चंदू चव्हाण, एक भाऊ, तोही देशसेवेमध्ये, सैन्यामध्ये, एक बहीण आणि लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरपलेलं. लहानपणापासनं आजी आणि आजोबांनी त्यांचा सांभाळ केलाय. चंदूला पाकिस्तानी सैन्यानं अटक केल्याचं समजताच त्याच्या भावानं केंद्रीय संरक्षण मंत्रालयाशी वेळोवेळी पाठपुरावा केला. भारत सरकारने चंदूला तब्बल 4 महिन्यानंतर भारतामध्ये सुखरूप परत आणलंय. अशा या शूर जवानाचा सत्कार अकोलेकरांच्या वतीने करण्यात आलाय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले येथील शहीद जवान तानाजी नवले यांच्या वीरपत्नी या होत्या. या कार्यक्रमाप्रसंगी तमाम अकोलेकर उपस्थित होते. येलोसी अंधारा होतं, अंधारामध्ये मला समजलं नाही. तिथं मी विचार केला आणि बघत होतो की कुठून रास्ता होईल. रास्ता मला समजला नाही. त्याच्यानंतर ज्या हद्दीमध्ये मी पोहोचलो तिथं मला पकडलं. त्याच्यानंतर मला समजलं नाही मी कुठून चुकलो, काय म्हणजे काही समजत नाही होतं. त्या अंधारात एकटा पडून गेलो होतो मी. आणि पकडल्यानंतर मला तिथं मारपीट होते, जे प्रत्येकाला माहिती आहे. याचं सोल्जर आहे, सोल्जरला तर मारपीट होणारच आहे. तेव्हा पकडलं. त्याच्यानंतर मला गालावर वगैरे मारलं. त्याच्यानंतर माझून कानातून बी रक्त निघालं. त्याच्यानंतर नाकात बी रक्त निघत होतं आणि पायांना बी माझं पूर्ण कपडे काढले गेले. त्याच्यानंतर तिथून मला ते पुढं चेकिंग करून सण घेऊन गेले आणि जेव्हा मला काली कोठरीमध्ये टाकलं त्याच्यानंतर मला त्याच्या पहिले इंजेक्शन वगैरे दिले, काय दिले मला काही समजत नाही. तेव्हा एवढं मला आठवणी बी येत नाही काय, म्हणजे सांगताना सुद्धा मला त्रास होतो. पण मी सांगतोय कारण की प्रत्येक देशाला ऐकूच वाटतंय म्हणून.
तर जेव्हा मला पकडलं काली कोठरीमध्ये होतो तेव्हा असं वाटत होतं परमेश्वरा मला पुढचं आयुष्य कधीच नको देऊ मरेपर्यंत, असं मी विचार करायला लागलो. त्याच्यानंतर मी माझ्या भाऊ दिसायचा डोळ्यासमोर, माझी बहिणीचं काय झालं असेल, मुलगा झाला काही धक्क्याने, काही झालं असेल, माझ्या आजीचं काही झालं असेल, का माझ्या भावाने स्वतःने काही केअर करून घेतलं असेल, असं माझे विचार यायला लागले तेव्हा. आणि मी रडायला लागलो. एकच विचार करायला लागलो की आता मी तो मेलेलो आहे आणि मी त्यांना हे बी सांगायचो मला मारून टाका, मी बोलायचो मला मारून टाका, पण ते तेव्हा सांगायचं चूप भेटले. वेगळे एकदम विचार तेव्हा चेंज होऊन गेले माझे. आणि असं देवाचे गाणे म्हणेल, कधी देवाला आरती, गणेशाची आरती म्हणेल, जे मला डोक्यात यायचं ते तसं बोलायला लागायचो मी. काही बी म्हणजे असं वाटत की देशाचं जनगण मन म्हणायला लागलो. काही वेळेस म्हणजे मेंटल सारखं एकदम डिस्टर्ब होऊन गेलो होतो आणि मला समजत नव्हतं मी काय करतोय काय नाही करत आहे. त्याच्यानंतर पण तेव्हा मला एकच वाटलं, नंतर मी जेव्हा नंतर वाटायला लागलं की मेलं तो आहेच, पण तेव्हा आपल्या देशाविषयी इतका प्रेम येऊन जातो आपल्याला माणसाला, जेव्हा ते मारतात तेव्हा सुद्धा माणूस हसायला लागतं काही वेळेस. म्हणजे त्या टायमाला असं वाटतं की आपल्या देशामुळे आपण इथे आहे आणि काहीच वाटत नाही. तेव्हा मारतात आपण हसतो, काही वेळेस दुःख बी होतं, रडतो बी माणूस, एकदम वेगळे विचार येतात. आणि तिथं आपले असं वाटायचं मला भिंतीपाशी कोणी आवाज येतोय, मारपीट होते त्याला, कोणी देवाचं नाव घेतो, कोणी अल्लाचं बी नाव घेतो, असे मला कैदींचा आवाज यायचा. पण मी त्यांना काही बघितलं नाही, पण असं वाटायचं त्यांना म्हणजे ते गेलेलेच आहे कामातून, असं वाटायचं मला. जसं मनात एकदम फिलिंग व्हायची की बा हे काही कामाचेच नाही आता. असं मी बी जे होते आरोडा मारायचे, मी बी त्यांच्या मित्र आरोडा मारायला लागत काही वेळेस, अशी माझ्या मनामध्ये चालत राहायचं. आणि मी इथं आल्यानंतर मला जो पुनर्जन्म दिलेला आहे देशाने, मी फक्त हा देश सेवासाठीच दिलेला आहे. आणि मी देश सेवा तर करणार, पण त्याच्यासाठी मी देश सेवा करता करता समाज सेवा बी करेल मी देशाची. सचिन खरात, C24 तास, अकोले. इंटेक्स तर्फे महाराष्ट्रातील गृहिणींसाठी एअर कंडिशनरची नवीन रेंज दाखल करण्यात आली आहे. वीज बिलावर अधिक भार न पडता कार्यक्षम आणि प्रभावी थंडावा देणारी खास गृहिणींसाठी ही रेंज तयार करून त्यांच्या परिवारामधील योगदानाविषयी त्यांचे विशेष आभार मानण्यात येत आहेत. दीर्घकाळापासून गृहिणींनी परिवारामध्ये मोठं योगदान दिलं आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता परिवारामधील सदस्यांची काळजी घेतली आहे, त्यांना एकत्र बांधून ठेवलं आहे. इंटेक्स टेक्नॉलॉजी या आघाडीची ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनीकडनं आपली घरं व्यवस्थितरित्या सांभाळणाऱ्या या गृहिणींसाठी सुविधा दाखल करण्यात येते. पहिल्यांदाच गृहिणींना समर्पित असलेली एअर कंडिशनरची रेंज दाखल करण्याद्वारे या बजावत असलेल्या भूमिकेची प्रशंसा करण्यासोबतच त्यांचे आभार मानण्यात येत आहेत. एअर कंडिशनर्स दिवसभर घरामध्ये थंड आणि कामास अनुकूल अशा वातावरणाची निर्मिती करतील, ज्याचा वीज बिलावरती अधिक भार पडणार नाही आहे. इंटेक्स एअर कंडिशनर्समध्ये अविश्वसनीय वैशिष्ट्य समाविष्ट आहेत, जी त्यांना कार्यक्षम आणि प्रभावी थंडावा देणारी पर्यावरण अनुकूल एअर कंडिशनर्स बनवितात आणि ग्राहकांना सुद्धा पैशाच्या मूल्याप्रमाणे उत्तम सुविधा प्राप्त होते. में रिटेल हेड की पोजीशन से काम करता हूँ. इंटेक्स ने आज यहाँ पर पुणे शहर में अपने एयर कंडीशनर्स लॉन्च किए हैं, और जो कि इंटेक्स, आप जब जानते हैं कि इंटेक्स 20 साल पुरानी कंपनी है और काफ़ी इसने अपने देश में अगर देखें तो काफ़ी नाम कमाया है. इसी श्रृंखला को और आगे बढ़ाते हुए और अपनी प्रोडक्ट रेंज को और कंज्यूमर्स को और ज़्यादा सर्विसेज और प्रोडक्ट्स देते हुए हम लोगों ने एयर कंडीशनर्स आज इस शहर में लॉन्च किया. पुणे हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट मार्केट है. ये एक ऐसी मार्केट है जहाँ हम लोगों को सबसे ज़्यादा वेस्ट इंडिया में देखा जाए तो सबसे ज़्यादा हमें अच्छा रिस्पांस मिलता है. हमने जो एयर कंडीशनर्स लॉन्च किए हैं इनकी रेंज 19,990 से 39,990 है, और इस प्रोडक्ट कैटेगरी में देखें तो हमने विंडो और स्प्लिट प्रोडक्ट्स लॉन्च किए हैं जो कि 1 टन, 1.5 टन और 2 टन कैटेगरी में है. अगर कंज्यूमर ड्यूरेबल्स की रेंज देखें तो हमारे ऑलरेडी हमने पीछे अपने जो भी प्रोडक्ट लॉन्च किए हैं, जो LEDs एंड वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर्स, उनमें हमें काफ़ी प्यार मिला है कंज्यूमर्स का, और काफ़ी कंज्यूमर्स ने उस प्रोडक्ट्स को काफ़ी अपनी उसमें हमें काफ़ी अच्छा रिस्पांस भी मिला है. और एयर कंडीशनर्स जैसे आप देख रहे हैं बहुत ही ग्रोइंग मार्केट है, बहुत ही इवॉल्विंग मार्केट है. इसमें अभी टेम्परेचर्स के हिसाब से भी वैसे भी नीड बेस्ड भी बहुत ज़्यादा हो गई है.
तो इस कैटेगरी में हम लोग अपने आप को अब लेके आए हैं और हम उम्मीद करते हैं कि जैसे हमारे बाकी पुरानी रेंज के अंदर कस्टमर्स ने हमें एक्सेप्ट किया है और हम हमारे सांगलीमध्ये एयू फायनान्स कंपनीकडनं नागरिकांना नाहक त्रास आणि व्याजावर व्याज आकारण्यात येत आहे अशी तक्रार शिवसेनेला केली असता शिवसेनेनं एयू फायनान्स ऑफिसलाच टाळं ठोकलंय। सांगलीमध्ये एयू फायनान्स कंपनीकडनं नागरिकांना नाहक त्रास आणि व्याजावर व्याज आकारत असल्याची तक्रार शिवसेनेला केली असता शिवसेनेनं एयू फायनान्स ऑफिसला टाळं ठोकलंय। सांगलीमध्ये हसन मुल्ला या युवकानं एयू फायनान्स कंपनीकडनं 4,75,000चं कर्ज घेतलं होतं। त्यांनी 2,26,000 दंडासहित पूर्ण रक्कम भरली आहे। तशी त्यांच्याकडे पावती देखील आहे। मात्र NUC मागायला गेले असता त्यांना उडवाउडीची उत्तरे मिळाली आहेत। त्यांनी हा सर्व प्रकार शिवसेनेच्या कानावर घातला आणि शिवसेनेनं या फायनान्स ऑफिसलाच टाळं ठोकलंय। जमीर मुल्ला आहे, जमीर हसन मुल्ला नाव आहे। मीनं MS 10,831 गाडी अशी विकत घेतलेली। त्या गाडीवर लोन होतं 4,75,000 रुपये। व्याजासहित आपण त्यांचे पैसे फेडलेले आहेत। मग फक्त जे दंडाचे पैसे आहेत तिने 2,26,000 रुपये आपणाला मागायला आले। मी त्यांचे व्याजासहित पैसे फेडलेले आहेत। त्यांचे 2 वर्षाच्या पाठीमागे मुद्दलसहित आपण व्याजासहित पैसे भरलेले आहेत। मी आता इन्व्हॉइस मागायला आल्यावर मला म्हणतात आमच्या हातात केस नाही, वर गेल्या, इकडे गेल्या, तिकडे गेल्या। त्याला फोन केले तिने म्हणतात तिने फोन घेत नाहीत, आमच्या हातात काय नाही असं उडवाउडीचे उत्तर द्याले। त्यामुळे मी त्रासून माझ्या परिस्थितीला हे करून मी आपले शिवसेनेचे अवजडवान शिवसेनेचे अध्यक्ष यांना बोलवून घेऊन मी टाळे ठोकलेले आहेत एयू फायनान्सला। जोपर्यंत माझी इन्व्हॉइस मिळत नाही कर्जाची नील आहे म्हणून मला जोपर्यंत इन्व्हॉइस मिळत नाही तोपर्यंत मी या एयू फायनान्सचे टाळे काढणार नाही। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेक या गावातील बाळासाहेब पिंगळे या शेतकऱ्यानं कलिंगडाची शेती करून तब्बल 1.5 एकर क्षेत्रामध्ये 4 लाख रुपये उत्पन्न घेऊन हतबल झालेल्या शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श घालून दिलाय। आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेक गावातील बाळासाहेब पिंगळे यांना सुरुवातीपासूनच शेतीची आवड आणि त्यातच त्यांनी आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला। त्यामधनं त्यांनी कलिंगड शेती करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी 4 फूट सरी काढून शेणखतासोबत खतांचा डोस दिला, मल्चिंग पेपरचा वापर केलाय आणि ड्रिपिंगनं पाणी दिलंय। त्यांनी 15 फेब्रुवारीला कलिंगडाची लागवड केली। आता त्यांच्या शेतामध्ये कलिंगडे बहरलेली दिसत आहेत। सध्याची उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे, त्यामुळे बाजारामध्ये कलिंगडाला मागणी वाढतीये। त्यामुळे कलिंगडाला चांगलेच भाव आलेत। एकूण 40 टन कलिंगडे निघतील अशी बाळासाहेब पिंगळे यांना आशा आहे। सध्याचा बाजारभाव पाहता एकूण 4 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। एकूण 1 लाख रुपये खर्च जाता 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा हा शिल्लक राहणार आहे। त्यातच 10,000 मिरचीच्या रोपांची आंतरपिके म्हणून लागवड करण्यात आली आहे। त्यातूनही चांगलं उत्पन्न निघणार आहे। त्यामुळे शेती परवडत नाहीये असे बांधावर उभं राहून म्हणणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढे एक उत्तम आदर्श बाळासाहेब पिंगळे यांनी घालून दिलाय। मी बाळासाहेब रामकृष्ण पिंगळे, वडगाव काशिंबेक पारंपरिक पद्धतीने शेती करत आहोत। ह्या वर्षी आम्ही टोमॅटो पिकाऐवजी, कारण गेल्या वर्षी टोमॅटो पिकाला पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटोचं पीक जमलं नाही, म्हणून ह्या वर्षी आगळा वेगळा प्रयोग केला। ह्या वर्षी आम्ही मिरची नवल जातीची लागवड केली आणि त्याच्यामध्ये कलिंगडाचं आंतरपीक घेतलेलं आहे। 1.5 एकर क्षेत्रामध्ये साधारणतः आम्ही लागवड केलेली आहे। मग त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर, ड्रीप अशा सगळ्या आधुनिक पद्धतीने मिरचीची आणि कलिंगडाची लागवड केलेली आहे। पहिल्या सुरुवातीला आम्ही सरीमध्ये बेसल डोसमधून युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश, सल्फर, मायक्रोन्यूट्रिन ह्या सर्व घटकांचा एकत्रित करून बेसल डोस दिलेला आहे आणि नंतर त्याची लागवड केलेली आहे। मग मिरची साधारणतः 1.5 एकरमध्ये 10,000 रोपं मिरची लावलेली आहे आणि कलिंगड 4,000 रोपं लावलेली आहे। तर आत्तापर्यंतचा आमचा खर्च जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये झालेला आहे आणि याच्यातून आम्हाला आशा आहे की जरी एक कलिंगड किंवा मिरची एका पिकाचा खर्च एक पीक संपूर्ण खर्च वसूल करेल आणि एक पीक निश्चितच फायद्याचे ठरेल। जर कलिंगडाचा विचार केला तर 4,000 रोपं लावलेली आहे। जर एक झाडाला 3 किंवा 4 कलिंगडं जरी आली तर 40 टन उत्पादन निघायला पाहिजे आणि बाजारभाव जरी 7, 8 किंवा 10 रुपये किलो धरला तर त्या हिशोबाने पैसेसुद्धा चांगले होतील।
परंतु या बदलत्या हवामानाचं आता जे तापमान वाढलेलं आहे त्या तापमानवाढीचा सुद्धा शेती उत्पादन फटका बसू शकतो. परंतु निश्चितच ही फायदेशीर शेती ठरू शकते असं आज तरी मला वाटते. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कोपरगावमधील सडे येथील महाविद्यालयीन मुलीवरती झालेल्या छेडछाड प्रकरणी मुलीनं फिर्याद दाखल केली होती. मात्र आरोपीनं अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी ॲट्रॉसिटीची फिर्याद दाखल केली. मात्र ॲडव्होकेट शंतनू घोरडे यांच्या युक्तिवादामुळे ॲट्रॉसिटीतील आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. कोपरगाव तालुक्यातील सडे येथील महाविद्यालयामध्ये राहणाऱ्या मुलीची छेडछाड काढण्यात आल्यानंतर तिनं कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपी सोमनाथ दादासाहेब सोनवणे याच्या विरुद्ध फिर्याद दिली होती. या फिर्यादीनंतर सोनवणे याने अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार विजय बारहाते आणि इतर 3 जणांच्या विरुद्ध दिली होती. सोनवणे याला अटक केल्यानंतर आशाबाई सोनवणे हिने दुसऱ्या दिवशी सडे येथील भाऊसाहेब रंगनाथ बारहाते आणि इतर 10 जणांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीची फिर्याद दिली होती. या घटनेसंदर्भात कोपरगाव न्यायालयाच्या समोर ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट शंतनू घोरडे यांनी युक्तिवाद केलाय. सोमनाथनं दिलेल्या फिर्यादीतील घटना आणि आशाबाईनं दिलेल्या फिर्यादीतील घटना एकच आहे. मात्र 21 तारखेलाच अदखलपात्र गुन्ह्याऐवजी ॲट्रॉसिटीची फिर्याद का दिली नाही? दोनही गुन्ह्यातील आरोपी एकच आहेत असा युक्तिवाद घोरडे यांनी केला. तसेच सदरचा गुन्हा खोट्या स्वरूपाचा दाखल झाला आहे हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे न्यायालयाने ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला. ॲट्रॉसिटीतील फिर्यादी आशाबाई सोनवणे हिने एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते भाऊसाहेब पवार, रोहिदास गोरे यांच्या सोबत येऊन फिर्याद दिली आहे. न्यायालयाने पोलीस उपअधीक्षक सागर पाटील तसेच ॲडव्होकेट शंतनू घोरडे यांचा युक्तिवाद ऐकून घेऊन त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट शंतनू घोरडे आणि ॲडव्होकेट चारुशिला घोरडे यांनी काम पाहिलं आहे. सर्व जाती समाजाला बरोबर घेऊन चालणारा हा कोपरगाव तालुका, त्यातलंच मौजे सडे हे गाव. या गावात एका अल्पवयीन मुलीवर काही समाजकंटकांनी ती कॉलेजला जात असताना अत्याचार केला म्हणून मौजे सडे येथील सोमनाथ सोनवणे या तरुणावर गुन्हा दाखल झाला होता. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला गोबाय देण्यासाठी, त्याला शह देण्यासाठी सोमनाथ याने त्याच दिवशी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची फिर्याद दिली. परंतु ती फिर्याद देत असताना त्याने किंवा त्याच्या कुटुंबियावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आरोपी बारहाते कुटुंबियांनी त्याच्यावर गुन्हा केला असं कुठेही म्हटले नव्हते. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 22/3/2017ला सोमनाथच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला विचारपूर्वक आणि त्या फिर्यादीमध्ये इम्प्रूव्हमेंट्स करून, तब्दिली करून ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत फिर्याद दिली. त्या फिर्यादीमध्ये त्यांनी एकूण 10 आरोपींना आरोपी केलं होतं आणि त्या 10 आरोपींमध्ये
सगळ्यात महत्त्वाचा घटक असा होता का त्यांनी जी अदखलपात्र गुन्ह्यासंदर्भात फिर्याद दिली होती त्यातला घटनास्थळ आणि ॲट्रॉसिटीमध्ये जी फिर्याद दिली होती त्यातला घटनास्थळ एकच होता. मी मेहरबान न्यायालयास निदर्शनास आणून दिले की जर ॲट्रॉसिटीचा गुन्हा खराच झाला असता तर सोमनाथनेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेला आमच्या सगळ्या आरोपींविरुद्ध फिर्याद दिली असती. परंतु त्यामध्ये हेतुता ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी एकलव्य संघटनेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांची फिर्यादीमध्ये नाव नमूद केलेले आहेत का त्यांना हाताशी धरून त्यांची मदत घेऊन या 12 ते कुटुंबियांविरुद्ध एकूण 10 जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानंतर या सर्व 10 आरोपींतर्फे मी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला. कोर्टाने सुरुवातीला अंतरिम अटकपूर्व अर्ज दिला, अंतरिम अटकपूर्व मंजूर केला आणि काल तारीख 29 रोजी सर्व 10 आरोपींना माननीय न्यायालयाने अटकपूर्व अर्ज मंजूर केलेला आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने प्रथमदर्शनी हे धरलेलं आहे की फिर्यादीने हेतुता इम्प्रूव्हमेंट करून त्याच्यात उशिरा फिर्याद दिलेली आहेत आणि त्यामध्ये DYSP श्री पाटील साहेब यांनी स्वतः कोर्टामध्ये हजर होऊन युक्तिवाद केला आणि सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला. परंतु खरी न्यायाची बाजू जी होती का एका अल्पवयीन मुलीने का जिच्यावर बाल गुन्हेगारी कायद्याअंतर्गत जो अत्याचार झालेला आहे त्याच्या अंतर्गत जी फिर्याद दिलेली आहे त्याला कटाश देण्यासाठी ह्या सर्व 10 आरोपींविरुद्ध जो खोटी फिर्याद दिली ती कोर्टाने प्रथमदर्शनी खरी नसल्याचे किंवा त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्याचे धरलेले आहे आणि अशा प्रकारे सर्व 10 आरोपींना अटकपूर्व जामीन माननीय न्यायालयाने मंजूर केलेला आहे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. पुण्यातील सहकार नगर शिंदे हायस्कूलच्या मैदानावर सुरू झालेल्या केशव माधव अटल क्रिकेट करंडक या स्पर्धेची मोठ्या जल्लोषात सांगता झाली आहे. पोलीस, पत्रकार आणि नागरिकांसाठी ठेवलेल्या या स्पर्धेमध्ये सर्वांनीच खेळण्याचा आनंद लुटलाय. क्रिकेट म्हटलं म्हणजे आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय, परंतु हीच क्रिकेट स्पर्धा पोलीस, पत्रकार आणि नागरिकांसाठी असेल तर या क्रिकेटचा थरार प्रचंड मोठा असतो. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते राहुल माने यांनी केशव माधव अटल करंडक क्रिकेट स्पर्धा या नावाने सुरू झालेल्या स्पर्धेचा समारोप करण्यात आलाय. सहकार नगर शिंदे हायस्कूलच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेमध्ये पोलिसांकडनं 6 संघ तर पत्रकारांकडनं 2 संघ खेळवण्यात आलेत. पोलीस, पत्रकार आणि नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. ही स्पर्धा आयोजन करण्याचा मागे उद्देश असा आहे, मागे 7 वर्षापूर्वी आम्ही याला सुरुवात केली. प्रथम आमचे मित्र विजयसिंह गायकवाड सर इथे दत्तवाडी हद्दीत या PI होते आणि आमचे मित्र रवींद्र आयनापुरे मोठ्या बंधूंसारखे त्यांनी आम्ही मिळून ही पहिली स्पर्धा आयोजित केली. त्याचं कारण असं होतं की पत्रकार, पोलीस आणि काही जबाबदार नागरिक हे 24/7 हे कामात असतात. त्यांना दगदगीभरचं आयुष्य असतं. तर याच्यामध्ये त्यांना कधीतरी एक वर्षातून असा दिवस यावा की त्यांच्या परिवाराने त्यांनी मिळून अशी मॅच बघावी, खेळावी आणि या तणावपूर्ण आरोग्यदायी आयुष्य राहावं या दृष्टीने आम्ही हे सामने भरवतो. गेले 7 वर्ष आम्ही हे सामने भरवत आहोत आणि याला आता या संपूर्ण झोन 2 भागातले संघ उतरतात. ते याच्यासाठी महिनाभर आधी प्रॅक्टिस करतात. त्यातून त्यांच्यात जे वर्षभर आता अनेक मित्र आहेत जे एकत्र जॉईन झालेत पोलीस खात्यामध्ये किंवा वकिली पेशामध्ये किंवा तुमच्या पत्रकारितेमध्ये, परंतु जो तो आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी 10-20 वर्ष भेटलेलं नाही आहे. आजच मला एक कुंदन शिंदे म्हणून माझे मित्र आहेत म्हणाले, हा झहीर खान जो प्लेअर आहे यातला हा आणि मी एका बॅचचे आहोत, आम्ही 15 वर्षानंतर तुझ्यामुळे भेटतोय, नाहीतर कधीतरी राऊंड ऑफ किंवा कधीतरी मोठा कुठला गुन्हा घडला, सगळे 4 पोलीस स्टेशनचे लोक एकत्र आले तरच, तो पण आमचा संवाद कमी असतो. इथे आज आल्यामुळे ज्या ज्या साहेबांची मला वरिष्ठांची भीती वाटायची ती भीती पण माझी मेली, कारण की त्यांच्यातला एक स्पोर्ट्समन, त्यांच्यातला एक दिलखुलास व्यक्ती मला आज इथे बघायला मिळाला. मध्ये म्हणजे खरंच आजची मॅच बघून असं वाटलं की म्हणजे ही मॅच नाही, घरातले सगळं खेळीमेळी वातावरणातलंच आहे, असंच हे वातावरण आहे. म्हणून हे सगळं जे पब्लिक आणि पोलिसांमधला जो संवाद हा कायम राहावा हीच मी शुभेच्छा देतो.
तसे बरेचसे काही म्हणजे स्किलवाले खेळाडू आहेत, त्यांच्यात बरेचसे सामने होतात, पण क्रिकेट हा सामना फार क्वचित होतो त्यांच्यामध्ये. तर नक्कीच आत्ता जे खेळ बघितलं त्यातनं नक्कीच काही खेळाडूंना ज्यांना प्रोत्साहन दिलं तर फारपणे मोठ्याने म्हणजे मोठ्या प्रमाणात स्पर्धा खेळण्याच्या ह्याची पात्रतेची ही लोकं आहेत, हे नक्कीच वाटतं. यातनं हे पुढं जाऊ शकतं. असं नियोजन तर तुम्ही बघता ते किती सुंदर ठिकाणी या नियोजन केलेलं आहे. खरंच म्हणजे आता हे नियोजन बघून असं वाटतं की त्यांनी जिल्हास्तरीय खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा भरवाव्या. हा नक्कीच हे बघून वाटतं की एवढं नियोजन फार सुंदर केलेलं आहे त्यांनी. आणि दुसरी सर्वात म्हणजे आम्हाला पोलीस आणि प्रेस आणि जनता हे तिन्ही एकत्र आली चांगलं वातावरण होऊ शकतं, त्याचं एक प्रतीक आहे असं मला वाटतं. रोमांचक झाला, आमच्या चष्टा मस्करी चालतेच, थोडं होणारच. आजकालच्या आहे ना मैदानावर यावं आणि मैदानाचे खेळ खेळावे, त्यातला हा सुद्धा खेळ आहे. त्यामुळे तुमचं बाकी मन बाकी शरीर हे सगळं तंदुरुस्त राहतं. बाकी कॉम्प्युटर वगैरे ते करण्यापेक्षा हे थोडं खेळ खेळलं तर बरं वाटेल असं नवीन पिढीला वाटतं. त्यात तुम्ही जास्त वेळ घाला असं माझे विचार. निश्चित जाणार. त्यांना व्यासपीठ हे चांगलंच आहे आणि राहुल मानेने चालू केलं व्यासपीठ हे चांगलंच असणार असं मला वाटतं. घेण्यात आलेल्या या पोलीस प्रेस आणि पब्लिक या टुर्नामेंटमध्ये एकंदरीत सकाळपासून जे कार्यक्रमाचे आयोजन राहुल मानेने केलेलं आहे, या अनुषंगाने संपूर्ण या परिसरात जे पोलीस स्टेशन आहे, सहकारनगर आहे, भारती विद्यापीठ आहे, दत्तवाडी आहे, प्लस आमची पुण्याची हेडक्वार्टरची जी टीम आहे, परत त्याचप्रमाणे प्रेस आणि पब्लिकच्या ज्या टीम्स होत्या त्यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा स्पर्धा पार पाडायचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच वर्षांनी आपल्या जुन्या काळाची आठवण आमच्या पोलिसांना आली. कॉलेज डेजमध्ये कसे आपण ज्या पद्धतीने खेळत होतो तोच आम्हाला एक अनुभव आनंद घेता आला. त्याबद्दल आम्ही संयोजकांचे निश्चितपणे आभार मानतो. अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे. राहुल माने अतिशय कुशल संघटक आहे आणि मागचे 15-20 वर्ष मी त्याच्या सहवासात आहो, तरी माझ्या त्याचे संघटन कौशल्य खरंच चांगलं आहे आणि त्यांनी या भागात खूप काम केल्याने सामाजिक संस्थांना त्यांनी खूप मदत केली आहे. अपंग वगैरे जे आहेत एड प्रकल्पसुद्धा त्यांनी चांगला राबवला आहे. मी त्याच्या प्रत्येकाला व्हिजिट दिलेली आहे, तर मला विश्वास आहे की तो पुढे चांगलं काम करेल. विशेष शुभेच्छा काय त्याच्याबरोबरच असतो, त्यामुळे आशीर्वाद आहे, शुभेच्छा आहे, आपण चांगला करतो माणूस आहे. पुढे तो खूप चांगलं काम करतो मला वाटतं. बेसिकली सामाजिक कार्यकर्ता आहे, राजकीय फार थोडा आहे. 20% राजकीय, 80% सामाजिक कार्यकर्ता आहे. केशव माधव अटल करंडक क्रिकेट स्पर्धेचा समारोप झाला असला तरी पुढच्या वर्षी ही स्पर्धा अधिक व्यापक होणार हे मात्र निश्चित आहे. अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे. उन्हाळा लागला की पाण्यामधनं मगरी बाहेर यायला सुरुवात झाली आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठावरती भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी सांगलीकर नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मगरीचं वास्तव्य वाढलंय. याच्या आधी मगरीच्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक जखमी झालेत आणि काही जणांनी आपला जीव देखील गमावलाय. सध्या उन्हाळा लागल्यामुळे पाण्यामधून मगरी बाहेर येत आहेत. नागरिक नदीकाठी विसावा आणि फिरण्यासाठी येत असतात. मात्र या मगरी नदीबाहेर पडल्यामुळे कृष्णा नदीच्या काठच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. याचा बंदोबस्त वन विभाग आणि महापालिकेनं करावा अशी मागणी सांगलीकर नागरिकांनी केली आहे. उन्हाळ्यामुळं आता मगरीचा वावर वाढलेला आहे आणि यापूर्वी मगरीचे हल्ले झालेले आहेत. तर वन विभागानं त्यांचा जो वॉचमन होता इथं किंवा शिपाई होता तो इथं बसायचा, तोही आता नाही आहे. यापूर्वी मगरीचे बरेच हल्ले झालेले आहेत आणि आता मगरी ह्या ऊन खाण्यासाठी म्हणून वरती येत असतात. तर याची तातडीनं उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला वन विभाग व महापालिकेनं सामोरं जावं लागेल. तर याचा ताबडतोब यांनी बंदोबस्त करावा. आपलं कशा प्रकारे मगर कुठे मगर बऱ्याच वेळा असे वरती येऊन पडलेले बघितलेले नागरिकांनी, हल्ले झालेले आहेत बऱ्याच वेळा. समडोळे असेल, डिग्रज असेल, भिलवडे असेल, माळवाडी, पद्माळे ह्या गावातनी नदीकाठचे जे गाव आहेत त्यांना मगरीचा धोका अद्याप आहेच. तर त्यासाठी वन विभागाने याची उपाययोजना करावी. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. उजनी धरणातील पाणी हिळीपर्यंत सोडावे या मागणीसाठी सोलापूर तालुक्याच्या 27 गावातील शेतकरी रस्त्यावर उतरले आणि सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग टाकळी येथे रास्तारोको आंदोलन केलंय. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील 27 गावे येतात. ही सर्व गावे भीमा नदीच्या काठी आहेत. सोलापूरच्या उजनीमधनं भीमा नदीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आणि रब्बी हंगामासाठी 8 TMC पाणी सोडलंय.
मात्र सोरेगाव टाकळीपासनं हत्तरसंग कुडाळ ते हिळी या गावामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे. असे असताना देखील पाणी न सोडल्यामुळे या 27 गावातील शेतकऱ्यांनी सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी येथे रास्ता रोको आंदोलन केलंय. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आल्यात आणि निषेध व्यक्त करण्यात आलाय. आम्ही इथं रस्ता रोको आंदोलन केले आहे कारण इथं सीना नदी व भीमा नदीला पाण्याचा प्रश्न फार मोठा उगसलेला आहे. सहकार मंत्रीचा मतदारसंघ असून पण त्यांनी पाणी आणू शकत नाही. माझे वडील आमदार असताना, रतिकांत पाटील जे आमदार असताना 12 महिने इथं पाणी यायचं. हे तर सहकार मंत्री आहेत, ह्यांनी AC मध्ये बसतात, काही काम करत नाहीत, लोकांचं अडीअडचण बघत नाहीत. शेतकरी उन्हात देखभाल करताय, इथं शेतकरी मरताय. शेतकरी जर आत्महत्या केलं तर ह्याची जिम्मेदारी कोण घेणार? हे जिम्मेदार सहकार मंत्री घ्यावा लागेल. कारण शेतकरी जर आत्महत्या केलं तर कशा पद्धतीचं आंदोलन तुम्ही आज केलं काय? हा सर्वपक्षीय आंदोलन आहे. शेतकऱ्यांचं नेतृत्वाखाली आहे. हे कुणाचं पक्षाचं श्रेय घ्यायचं नाही आहे. इथं कुठं आम्हाला राजकारण करायचं नाही आहे. आज शेतकऱ्याचं नेतृत्वाखाली आंदोलन केलं आहे. येणाऱ्या काळी ह्याच्याहून जास्त तीव्रपणे आम्ही आंदोलन करणार आहे. वेळ आल्यास आम्ही याचिका पण दाखल करणार आहे सर्व जे शेतकऱ्याच्या माध्यमातून. गेल्या वर्षी उजनीमध्ये पाणी वजा होतं. अशा वेळेला आम्ही काय करू? आमची शेती न करता आम्ही निवांत बसू. पण जेव्हा उजनी 110% भरते, आम्ही नदीकाठचे लोक, आमचा त्या उजनीवर नदीवर हक्क आहे. अशा वेळी ठराविक ठिकाणी पाणी सोडून ठराविक लोकांच्या दबावाखाली तिथपर्यंत पाणी चांगल्या फ्लोनी येतो आणि तो खाली फ्लो कमी होतो, तर हा खालच्या भागचा शेतकऱ्यावर अन्याय आहे. तर मी आजच्या ह्या लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती करतो, तर तुम्ही ह्या भागासाठी तुम्ही मंत्रालयामध्ये तुमचा जोर वापरा. एवढंच नाही तर भविष्यामध्ये हा 8माही काढून 12माही कसं करता येईल यासाठी लोकप्रतिनिधींनी सुद्धा जोर लावा असे मी त्यांना विनंती करतो. सहकार मंत्र्यांकडे आम्ही सतत यासाठी पाठपुरावा करतो. सहकार मंत्री फक्त कायद्याच्या बाजू सांगतायत, तर आम्ही म्हणतो आम्ही नदीकाठी आहे, आमच्या ह्या नदीवर हक्क आहे आणि तुम्ही कायद्यामध्ये भांडारा. तिथं 8माहीचं असं धोरण असेल तर तुम्ही भांडून 12माही करा. जेव्हा पाणी सोडून आमची शेती तुम्ही नुकसान करता, जेव्हा आम्हाला आज पाणी लागतंय, शेतीमधलं पाणी वजा करा, शेती शून्य आहे. तर माननीय सहकार मंत्री आणि त्यांचा मतदारसंघ आहे, आज तुमच्या मतदारसंघातले शेतकरी भर उन्हामध्ये रस्त्यामध्ये बसतायत. तुम्ही विधानसभेमध्ये आहात, तुम्ही हा याच्यात गांभीर्याने विचार करा, अन्यथा हा दुसरा मोर्चा हा सहकार मंत्र्यांच्या घरावर असेल. आपल्याला सेना भीमा कोरडा असल्या कारणाने पाणी अप टू किल्ली बांधारापर्यंत पाणी जावं असं एकच मागणी आहे. प्यायला आम्हाला पाणी नाही आहे, सध्या परिस्थिती जनावरला प्यायला पाणी नाही. आमची खालचं लोक अन्याय काय केलेलं आहे? आम्ही या कर्नाटकचा लास्ट टोक बाउंड्रीला आम्ही असल्या कारणाने दुर्लक्ष आपल्याकडनं पहिल्यापासून होत आलेलं आहे. अजूनही बी दुर्लक्ष आपल्या सीमाकडच्या लोकांवर होत आहे. आम्हाला एकदा सांगा की आमचा हा अकोट आणि दक्षिण हा महाराष्ट्रामध्ये आहे का कर्नाटकामध्ये? एकदा तिथं जर पाठवा आम्हाला कर्नाटकामध्ये, नाही तुमच्यामध्ये तर समज करून घ्या. हा नेहमी आता त्रास होते. आमचे शेतकरी जागा झालेत, हुशार झालेत, कळायला लागले बाबा आपण काय केलं तर काय आपल्याला फायदा होईल. हा रुद्ररूप धारण केलेले आहे. आणि पाणी अजून एक TMC जर पाणी सोडलं तर पार हिल्ली बंदरापर्यंत पाणी जाणार आहे. कारण हा आमचे बॅकवॉटर उजनी हा हक्काची पाणी आहे. गेल्या टायमाला हा पाणी दुष्काळ निमित्त सगळं पाणी टँकरने लातूरला गेले, पण शेतकरी आमचं शांत बसले बाबा हा लोकशाही हा मानव धर्म आहे बाबा. पाणी दुष्काळ परिस्थितीमध्ये गेले, पण आता पाणी साठं आहे पण नियोजन नाही. हा नियोजनाची गरज आहे आणि पाटबंधारे खात्याचं नियोजन करावं. हा नियोजन नाही झाला पाटबंधारे खात्यावर जरूर आम्ही ॲक्शन घेऊ. असंच रुद्ररूप धारण आंदोलन हा मोठ्या प्रमाणात आझाद मैदान बॉम्बेमध्ये घेऊन चालू राहणार आहे. धारसंघ, हत्तरसंघ, आळगी, हिळी आणि बिरूर बंधारे कोरडे पडलेत. शेतकऱ्यांची उभी पिके करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनलाय. उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रातील या शेवटच्या बंधाऱ्यामध्ये कधीच पाणी सोडलं जात नाहीये. याच कारणासाठी 2 दिवसांपूर्वी 6 गावातले लोक एकत्र येऊन व्यापक लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये टाकळी इथं रास्ता रोको करण्यात आलाय. दोन्ही तालुक्यातील जनता एकत्र येऊन आपल्या हक्काच्या पाण्यासाठी लढा देते. इम्रान सय्यद, C24 तास, सोलापूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज.
डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडिया सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बहुजन हृदय सम्राट तसेच राम मंदिर बाबरी मशीद कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी अयोध्येतील विवादित जागेवरती हॉस्पिटल बांधा, अन्यथा दोनही धर्माची देवळे उभा करा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. राम मंदिर बाबरी मस्जिद कृती समितीची स्थापना केली त्याचं कारण एकच आहे. अयोध्येमध्ये जे राम मंदिर बाबरी मस्जिदचा जो मुद्दा आज गाजत आहे त्यावरती कुठेतरी चांगला तोडगा निघावा, त्यामध्ये चांगला निर्णय व्हावा आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा व्हावा, यासाठी मी या कृती समितीची स्थापना केली. काल दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या ठिकाणी सर्व जातीचे लोक राम मंदिर आणि बाबरी मस्जिदच्या मुद्द्यावरती एकत्र आले. त्यामध्ये साधुसंत होते, मुल्ला मौलवी होते, असे अनेक लोक त्या ठिकाणी आले होते आणि त्यामध्ये आमचा काही तोडगा निघालेला नाही. आणि सुप्रीम कोर्टाने तर आदेश दिलेला आहे की आपण याच्यावरती स्वतंत्र चर्चा करावी आणि तसा अहवाल आम्हाला द्यावा, तसा निर्णय द्यावा. परंतु ह्या बाबरी मस्जिद आणि राम मंदिरावरती कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं आमचं असं मत आहे, जे सर्वसामान्य आहेत, साधुसंत आहेत, मौला मौलवी आहेत, यांचं असं मत आहे की त्या ठिकाणी राम मंदिर बाबरी मस्जिद न बांधता त्या ठिकाणी एक मोठं रुग्णालय बांधावं, जेणेकरून त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल. मी त्यासाठी परवाच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा मी एक लेटर दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांनासुद्धा मी पत्रानं कळवलेलं आहे की आपण या ठिकाणी जर वाद होत असेल तर आपण या ठिकाणी मोठं रुग्णालय बांधावं. माझ्या तो देश लेवलला हरियाणातील काही लोक आहेत, महाराष्ट्रातील लोक आहेत, दिल्लीचे लोक आहेत, अनेक लोक त्यामध्ये साधुसंत आहेत, मुस्लिम समाजाचे लोक आहेत आणि त्या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हा लढा लढतो आहे. माझा हा लढा गेली 10 ते 12 वर्षापासून चालू आहे आणि हा लढा माझा शेवटपर्यंत चालू राहणार आहे, जोपर्यंत राम मंदिर बाबरी मस्जिदचा मुद्दा मिटत नाही व त्या ठिकाणी बाबरी मस्जिद राम मंदिर असावे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. परंतु जर ते तुम्ही दोन्हीही बांधत नसाल तर रुग्णालय बांधावं, परंतु तुम्ही राम मंदिर किंवा बाबरी मस्जिद हे राम मंदिर तिथं बांधू देणार नाही. त्या ठिकाणी बांधलं तर दोन्ही मंदिर तिथं असावेत, त्यामध्ये राम मंदिर असावं, बाबरी मस्जिद असावी, अन्यथा तिथं जरी राम मंदिर असेल तर त्यांना आम्ही विरोध करू. मला ह्याच्यातून भाजपवाल्यांचा खूप त्रास होतो आहे, कारण भाजपमध्ये जे सुब्रमण्यम स्वामी जे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांना या मुद्द्यावरती त्यांना सदस्य केलं, राज्यसभेचे सदस्य केलं आणि त्यांना एकच सांगितलं की आपण फक्त राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर आपण भांडावं. त्यामुळे तो भाजपचा एक एजंट ह्या नात्यानं तो आम्हाला विरोध करतो आहे. माहिती आहे ते वकील आहेत, आदरणीय आहेत, परंतु त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका ह्या देशातील लोकांना मान्य नाही. त्यांनी असं म्हणावं की राम मंदिर आणि बाबरी मस्जिद त्या ठिकाणी असावं, मंदिर व्हावं, बाबरी मस्जिद व्हावं. परंतु आमचं मत आहे या ठिकाणी राम मंदिर बाबरी मस्जिद व्हावं, नसेल तर रुग्णालय व्हावं. सांगली जिल्ह्यातल्या नागेवाडी येथे नागनाथ यात्रेमध्ये नवस फेडण्यासाठी बगाड पळवण्याची 200 वर्षापासूनची अनोखी प्रथा आहे. मराठी नववर्षाचे स्वागत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरामधनं आणि पंचक्रोशीमधनं भाविकांची मोठी गर्दी होते. सांगली जिल्ह्यातल्या नागेवाडी येथे नागनाथ यात्रेमध्ये नवस फेडण्यासाठी बगड पळवण्याची अनोखी प्रथा आहे. दगडी चाकांचे हे बगाड बैलजोडीच्या सहाय्याने पळवलं जातं. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन बगाडाची बांधणी करतात. वैशिष्ट्य म्हणजे 30 ते 35 फूट उंच असणारे हे बगाड संपूर्ण लाकडाचं असतं.
7 बगाड तयार झाल्यानंतर प्रत्येक समाजाचे सुमारे 40 ते 50 लोक ओढून मंदिराभोवती फिरतात. त्यानंतर ज्यांचा नवस आहे ते या बगाडाला नारळाचे तोरण बांधतात. त्यामुळे नवस पूर्ण होतो अशी श्रद्धा आहे. एका बैलजोडीची मंदिराभोवती एक फेरी मारली जाते. प्रचंड भाविकांच्या उपस्थितीमध्ये उंचच्या उंच शीड असणाऱ्या दगडी चाकी असलेल्या बगाडांना बैलजोडीच्या साहाय्याने पळवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडतो. तसेच बगाड पळवण्याचा हा सोहळा पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारनंतर सुरू होतो. गेल्या 150 वर्षांपासून ही परंपरा या ठिकाणी जोपासण्यात आली आहे. मी बबन नागू निकम, मुक्काम पोस्ट नागेवाडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्यापासून आमच्या गावची यात्रा या ठिकाणी चालू असते. आमच्या गावच्या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बगाड. आता हे बगाड माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जवळपास कुठेही नाही. एक जर बावधनचं बगाड एक सोडलं तर दुसरीकडे कुठेही बगाडाचा कार्यक्रम नसतोय. आणि ह्या बगाडाच्या कार्यक्रमामध्ये बावधनला परिस्थिती अशी दिसेल की बावधनला एकच बगाड आहे, परंतु या ठिकाणी आमच्या इथं 7 बगाड आहेत. बावधनचं बगाड 10, 15, 20 बैलजोड्या झुपून ते बगाड पळवलं जातं किंवा नेलं जातं. पण या ठिकाणी आमच्या इथं एकच बैलजोडीनं त्या बगाडाचा मंदिराच्या भोवतीनं फेरा पूर्ण केला जातो. या बावधनच्या बगाडामध्ये कुणी जर देवाला नवस केलं तर त्या नवसासाठी त्या माणसाला वरती शिडाला वरती बांधला जातोय आणि त्याची त्या माणसासह संध्याकाळपर्यंत त्याची त्या बगाडाची प्रदर्शन असते. या उलट आमच्या इथं असं आहे की एखाद्यानं जर नवस केलं तर ते नवस कसं फेडलं जातं तर एक नारळाचं तोरण बांधलं की त्या माणसाचं नवस फिटलं. अरविंद कोळी, नागेवाडी. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बगाडाची जी परंपरा आहे ती नागेवाडीमध्ये बावधनपेक्षाही सर्व समाज एकत्र करण्याचं, सर्व समाजाचे लोक एकत्र करण्याचं प्रतीक म्हणून हे बगाडाकडे आपल्या पाहिलं जातं. 200 वर्षापासून परंपरा असणारं हे बगाड आपल्या एकमेव सांगली जिल्ह्यातील नागेवाडीमध्ये आहे. या बगाडासाठी अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आपले जे कर्तव्य ते कर्तव्य या बगाडासाठी बजावतात. तेली समाजाचे लोक बगाडासाठी वंगण करतात, तर सुतार समाजाचे लोक लाकडाचं कोरीव काम काय असेल, जोडणे असेल ते काम करतात. मातंग समाजाचे लोक यासाठी सोल म्हणजेच दोर बनवण्याचं आणि दोर जोडण्याचं काम हे मातंग समाजाचे लोक करतात. अनेक लोक मराठा समाज असेल, बौद्ध समाज असेल, असे अनेक समाजाचे लोक एकत्र येऊन हे बगाडाच्या बांधणीचं काम करतात. ही बगाडाची अशी परंपरा आहे की या बगाडावरती कोणीही चप्पल घालून चालत नाही, उभा राहत नाही, बसत नाही. आणि ह्या बगाडाची बांधणी कोणताही खिळा किंवा कोणताही लोखंडाचं साधन न वापरता या बगाडाची बांधणी केली जाते. एकमेव पश्चिम महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या आपल्या बगाडाची परंपरा फार मोठी आहे. आणि ह्या बगाडासाठी एकमेव व्यक्तीवरती न बांधता नारळाची जी तोरण आहेत ती नारळाची तोरण ह्या बगाडाच्या शिडावरती बांधली जातात. आणि हे बगड दगडी चाकाच्या आधारे, एकमेव दगडी चाकाच्या आधारे पळवलं जातं. आणि ह्याचे 7 मानाची बगाडं पूर्ण मंदिराच्या फेऱ्यावरती फेऱ्या मारतात. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. मानधन नको, वेतन द्या आणि शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्या अशा अनेक मागण्यांसाठी सांगलीमध्ये जिल्हा परिषद समोर अंगणवाडी सेविकांनी मंत्र्यांना आणि शासनाला जाग येण्यासाठी थाळीनाद आंदोलन केलंय. मानधन नको, वेतन द्यावा आणि शासकीय सेवेमध्ये कायम करून घ्यावे अशा अनेक मागण्यांसाठी सांगलीमध्ये जिल्हा परिषद समोर अंगणवाडी सेविकांनी मंत्र्यांना आणि शासनाला जाग येण्यासाठी थाळीनाद आंदोलन केलंय. जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर 1 एप्रिलपासून बेमुदत आंदोलन सुरू करणार असल्याचा इशाराही अंगणवाडी सेविकांनी यावेळी दिलाय.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मानधन नको वेतन हवे. 30 वर्षापासून ही मागणी आहे. मात्र आम्हाला या सरकारकडे विश्वास होता की आजचे दिन आने वाले आहे. अंगणवाडी सेविका शासकीय कर्मचारी करतील असा विश्वास होता. शासकीय कर्मचारी तर दूरच राहिलं. मात्र अंगणवाडी सेविका मदतनीसांना मानधन सुद्धा वेळेवर दिलं जात नाही. आजही महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यापासूनचं मानधन बऱ्याच जिल्ह्यात नाहीये. शासकीय कर्मचारीचा दर्जा त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांना मानधनच्या ऐवजी वेतन मिळालं पाहिजे. उन्हाळी सुट्टी दोघींना बरोबर 1 महिन्याची मिळाली पाहिजे. आजारपणाची रजा मिळाली पाहिजे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन संबंधी राज्य सरकारने समिती नेमली आहे. त्या समितीचे अध्यक्ष महिला बाल कल्याण सचिव आज आमची मीटिंग मंत्री महोदयाबरोबर आहे, पंकजाताई बरोबर. काय निर्णय होतोय बघूया. जर निर्णय आमच्यासारखा झाला नाही तर 1 एप्रिल पासून महाराष्ट्रातल्या सेविका मदतनीस अंगणवाड्या बेमुदत बंद करतील. याची सर्व जबाबदारी शासनाची राहील. आज आम्ही या ठिकाणी अधिवेशन चालू असल्यामुळे बऱ्याच जिल्ह्यामुळे आज आमचे आंदोलन चालू आहेत. झोपलेल्या मंत्र्याला जागा करायचं काम आम्ही आज केलेलं आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. कोपरगावमधील करंजी येथे शेतकऱ्यांचे आक्रोश आंदोलन, शासनाचा तीव्र निषेध. भारतीय जवान चंदू चव्हाण यांचा अकोल्यामध्ये नागरी सत्कार संपन्न. कोपरगावमधील सडे येथील घटनेमधील अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर. आणि अयोध्येतील विवादित जागेवर हॉस्पिटल बांधा, अन्यथा दोन्ही धर्माची देवळे उभा करा, अशी हेमंत पाटील यांची पत्राद्वारे मागणी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.